नमस्कार, गुड आफ्टरनून. आज दुपारी सगळं आवरून झालेलं होतं आणि माझी अंघोळ झाली. केस मी आज धुतले होते. खूप रफ झाले आहेत, खूप डॅमेज झाले आहेत केस. त्याचं देखील बघू आपण काहीतरी काय करूया ते. आज हा व्हिडिओ देखील जुना आहे आणि आज मी स्ट्रॉबेरीची एक रेसिपी बनवणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. जुना म्हणजे 1 महिन्यापूर्वीचा आहे. हे घेतले आहे मी आपले न्यूट्री चॉईसचे बिस्किट्स आणि त्याचा असा चुरा करून घेतला आहे बेस बनवण्यासाठी. अजून करते आहे तो. आणि त्यासाठी लागणार आहे पनीर, कंडेन्स मिल्क आणि हे हंकर्ड म्हणजे आपलं दही जे पूर्ण पाणी काढून बांधून ठेवलेलं असतं ते लागणार आहे. आणि या भरपूर सगळ्या स्ट्रॉबेरी बारीक चॉप करून घेतल्या आहेत. हे आहे बटर आणि हे बटर मेल्ट करून जे बिस्किट आपण बारीक केले होते त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा बेस तुम्हाला समजला असेल कशाचा बनवते आहे मी. तो स्ट्रॉबेरी चीज केक बनवते आहे. घरगुती चीज केक आहे, याच्यामध्ये चीज वापरणार नाही आहे मी. तर ते आपलं पनीरचं मी बनवते आहे. सो आता ह्याला व्यवस्थित सेट करून असं फ्रीजमध्ये आपण ठेवायचं आहे अर्धा तास वगैरे. आणि स्ट्रॉबेरी अशा फ्राय पॅनमध्ये थोडी साखर घालून फ्राय करून घ्यायच्या व्यवस्थित. आणि मग एकदम असं जॅम पण नाही, पण थोडं दरदरं ठेवायचं आहे स्ट्रॉबेरीला. पनीर आहे ज्याचे क्यूब्स करून घेतले, जे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. आणि जे आपण टांगून ठेवलेलं दही होतं ते दही याच्यामध्ये टाकायचं आहे. कंडेन्स मिल्क जे मी घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. आता मी ही बाटली जास्त फोडते आहे, पण तुम्हाला दाखवते तेवढं त्यात घातलं आहे मी. 2-3 चमचे घालायचे आणि अशा प्रकारे हे बारीक करून झालं आहे. 2-3 चमचे म्हणजे तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं प्रमाण ह्याचं घ्यायचं आहे. आणि मग तो जो फ्रीजमध्ये ठेवलेला बेस काढून हे त्यावर घालायचं, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि मग त्यानंतर काढून ही आपण जी स्ट्रॉबेरी स्मॅश केलेली होती ती त्याच्यावर अशी टाकायची आहे. पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं. नंतर काढून घ्यायचं आहे. 3-4 तासानंतर मी काढलं आणि हे बघा किती सुंदर असं बेस सकट ते निघालेलं आहे वरती. हा आपला घरगुती आहे स्ट्रॉबेरी चीज केक. सासूबाईंना कसा वाटला ते बघूया. तिला पण आवडला आहे. मीराला स्ट्रॉबेरी फार आवडतात म्हणून मी स्ट्रॉबेरीचे अनेक प्रकार करून बघते आणि ती खाते पण आवडीने. आणि बघा हा डब्बा बघता बघता संपत आला आहे. संध्याकाळ झाली आणि मी निघाले होते बाहेर. वेदांची एक्झाम चालू आहे आणि त्याला झेरॉक्स आणि बाइंडिंग करून हवे होते. काही पेपर्स ते मी करायला चालली आहे. त्याला खूप अभ्यास असल्यामुळे मी त्याला म्हटलं तू वेळ घालवू नको. त्याने ऑफिसमधून सुट्ट्या घेतल्या आहे अभ्यासासाठी, म्हणून मी बाहेर पडले आणि त्याचं हे सगळं काम करायला दिलं. हे सगळे त्याला कॅल्सी लागत होते 2 प्रकारचे. ते कॅल्सी मी आता घेतले, ते काम मी करायला दिलं तिथे. त्यानंतर बाळासाठी ममरा बदाम संपलेले होते ते मी घ्यायला आले. ह्या दुकानामध्ये खूप व्हरायटी असते ड्रायफ्रूट्सची. वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळे राज्यातले सगळे ड्रायफ्रूट्स इथे असतात. सो मी इथे आली होती ममरा बदाम घ्यायला. आणि बरंच लांब आहे हे दुकान, पण इथे छान असतं म्हणून इथे येतो घ्यायला. आणि हे खजूर आपल्याकडे जी दीदी येते हेल्प करायला, जमीला दीदी, तिच्या मुलीसाठी रमजान चालू होते तिचे, म्हणून तिच्यासाठी मी घेतलेले होते. आणि मसाले पण असे मिळतात मुंबईमध्ये, पण सगळ्यांना असं वाटतं इथे कुठे कांडप यंत्र वगैरे असतंच नक्की. आणि हे सगळे बारीक केलेले मसाले पण मिळतात आणि खूप सगळं वाळवणाचे पदार्थ असतात ते मिळतात. त्यानंतर इथे मिक्स पिठाचे बिस्किट मिळतात, ते मी घेतले एका दुकानामधून. तीळ वगैरे घातलेले हेल्दी असतात ते घेतले होते. आणि टरबूज घेतलं उन्हाळ्याचं. आणि मग त्यानंतर झालं आपलं सगळं काम. झेरॉक्स वगैरे ते जमा करून घेतलं. बॅग खूप जड झाली होती. सगळं घेऊन आता मी घरी निघाली होते. नवरा आपल्याला जशी मदत करतो तशी त्याला देखील आपण मदत करायला हवी. थँक्यू सो मच.